ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट। अनेक योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई, लाडकी बहीण योजना याबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत। भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर आणखीन वाढणार। फेडरेशनकडून जिल्ह्यामध्ये 1,12 क्विंटल हरभरा खरेदी। नोंदणी 6,000वर, खरेदी 5,300 शेतकऱ्यांची खरेदी 5,300 शेतकऱ्यांची। आगामी हंगामामध्ये खरेदी क्षमता वाढवण्याची गरज। आमदार अधिकारी VIP दर्शन करून गेले, पण भाविकांच्या नशिबी हाल अपेष्टाच आल्या। गॅसचा दुष्काळ, गॅस डिझेल नंतर आता ATM समोरही नागरिक झाले आहेत हतबल। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 महिन्यांपासून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होत असल्याने चित्र जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे। भाडेपट्ट्यावर शेत कसणाऱ्यांना आता पीक कर्ज, विमा मिळणार। तोंडी व्यवहार इतिहास जमा। महाराष्ट्रामध्ये शेतजमीन भाडेपट्टा नियम 2024ची कडक अंमलबजावणी। भाव भडकले, पंप ओस पडले, पेट्रोल डिझेलसाठी फरफट। आठवड्यामध्ये दुसरी दरवाढ झालेली आहे। वाहन चालकांसाठी भर उन्हामध्ये त्रैध तिरपिटी होत आहे। युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा 70,000 कोटींनी वाढणार आहे। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारताच्या खत अनुदानावर होण्याची चिन्हे दिसत आहे। सध्याच्या शेतकऱ्यांविषयी सर्वात महत्त्वाच्या बातम्यांमध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता जून आणि जुलैमध्ये जमा होण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुद्धा सुरू आहे। याशिवाय सामायिक सातबारा, आतापर्यंत सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना सौर पंपाची जोडणी मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या, परंतु त्यावर मात करत शासनाने संमतीपत्रासह वीज जोडणी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। PM किसान योजना पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपयांची मदत जमा केली जाते। 23वा हप्ता लवकरच जमा होणार असून KYC पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। पोट हिस्सा जमीन मोजणी। पोट हिस्सा मोजणी। जमिनीच्या तुकड्यांची किंवा पोट हिस्साची मोजणी आता केवळ 200 रुपयांमध्ये केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। शेतीपूरक जोडधंदे व तंत्रज्ञान। शेतीमधील कामे सुलभ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर, उदाहरणार्थ ट्रॅक्टरची योग्य निवड, तर ड्रोन तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे। युवा शेतकरी बंदिस्त शेळी पालन, दुग्ध व्यवसाय यांसारख्या जोडधंद्यामधून चांगली कमाई करत आहे। कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे म्हणजेच 50 पैसे प्रति रुपये किलो बळीराजा आर्थिक संकटात आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव आणि अनुदानाची मागणी करत भारत नेदरलँड्स व्यापार भागीदारी मजबूत। भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवीन करार झाले आहेत। यामुळे भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे। मध्य पूर्वेमध्ये तणाव वाढला आहे, तर इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये परिणाम दिसत आहे। इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली आहे, तर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असून भारतासह अनेक देश चिंतेत आहेत। चीनमधील आर्थिक मंदीची चिन्हे। चायनामधील उत्पादन क्षेत्रावर घट झाल्याने जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो। चीनच्या उत्पादन क्षेत्रामध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे, तर याचा परिणाम जागतिक व्यापार आणि आयातीवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। रशिया युक्रेन युद्ध आतापर्यंत सुरू असल्याने या युद्धामुळे अनेक भागांमध्ये नुकसान सुरूच आहे। युद्ध अजूनही सुरू असून दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे, तर अनेक शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे वृत्त समोर आले आहे। PM किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे।
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी ठरत आहे. देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे, तर हवामान विभागाने नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. पेट्रोल डिझेल दर स्थिर झालेले आहे, तर सरकारने इंधन दरामध्ये मोठा बदल केलेला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही, कारण ग्राहकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे. देण्यात येत आहे. रेल्वेच्या नवीन योजनांकडून नवीन सेवा सुरू होणार आहेत. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरू केल्या असून ऑनलाईन तिकीट आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. डिजिटल व्यवहारामध्ये वाढ. भारतामध्ये UPI व्यवहाराने नवीन विक्रम केला आहे, तर देशामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. UPI व्यवहारांनी पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पीक विमा वितरण प्रक्रियेमध्ये वेगात. 22 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे, तर पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट. महिलांच्या खात्यात पुढील हप्त्याबाबत चर्चा सुरू असून लाडकी बहीण योजनेला आता दोन्ही हप्ते एकत्रित जमा करण्यात आलेले आहेत. सामन्यांमध्ये रंगत वाढली असून इंडियन परमनंट लीगमध्ये प्ले ऑफची लढत तीव्र. IPL स्पर्धेमध्ये आता प्ले ऑफची लढत अधिक रंगतदार बनली आहे. प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघाची तयारी. इंडियन नॅशनल क्रिकेट टीम आगामी मालिकेसाठी सज्ज आहे, तर भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय महिलांसाठी जोरदार तयारी करत आहे. खेळाडूंचा सराव सुरू सुद्धा आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये म्युनिसिपल बॉन्डद्वारे मोठ्या विकास प्रकल्पांना निधी मिळणार असल्याची शक्यता आहे. नागपूरसह काही शहरांचा समावेश सुद्धा यामध्ये होणार आहे. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये नागपूर आणि चंद्रपूरमध्ये CBIची छापेमारी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या डिव्हाइसची तपासणी सुद्धा सुरू आहे. FIFA वर्ल्ड कप 2026 भारतात कुठे पाहता येणार याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.